कसे आहात सर्व? तर आता मस्त मॉर्निंग झाली आहे. खूप जास्त लेट झाला आज उठायला, कारण रात्री लुडो खेळत बसलो होतो, त्यामुळे कुठं काही कसं हे झालं कळालंच नाही. एकदा एक एक राऊंड खेळला की परत खेळावंच वाटतं. मग तसंच आम्ही 2-3 खेळलो आणि प्रत्येक राऊंडला काय माहिती कसं काय मीच हारत होते. काल एकदा पण जिंकले नाही. नेहमी भाऊ नाही तर बहीणच जिंकत होते. बट एनिवेज गेम इज खेळ असतो, काय करणार. आज मला द्यायचे सगळ्या झाडांना पाणी. तर अगोदर तर मला फ्रेश व्हायचं आहे, आंघोळ करायची, कारण मी ठरवले मी मिनी व्लॉग आंघोळ झाल्यानंतरच शूट करणार आहे, प्रत्येक मिनी व्लॉग. त्यामुळे आता आंघोळ करते आणि मग आंघोळ झाली की मग झाडांना पाणी देते आणि मग बाकीचं शूट वगैरे जे काही करायचं ते नंतर करते. सध्या मी ब्लू टी घेते, तर तीच संपवतीये. बहिणीनं बनवली आहे. बहिणीला बनवायला लावलं ना, पाणी जास्त गरम का करत नाही काय माहिती. काय फायदा मग असं पिल्याला. उसका कुछ फायदा ही नहीं है ना. तुझ्यासाठी करतेस तर दोघीला एकदाच. जाऊ द्या. चला मी येते, फ्रेश वगैरे होते, आंघोळ करते आणि मग येते, भेटते. तर गाईज आता मी नाश्ता बनवायला जात होते, तर मला दिसलं की भाजीला काहीच नाही आहे, नाश्ता बनवायला पण काहीच नाही आहे, फ्रूट्स पण नाही आहेत खायला, सगळं संपलंय. तर त्यामुळे आता मी ब्लिंकिट केलं आहे, कारण मला बाहेर जाऊन आणायची एनर्जी नाही आहे. आणि दूध वगैरे पण केलं ब्लिंकिटच. त्या दही लावते ना मी दररोज त्याच्यामुळे, आणि दही एवढं भारी होतं ना, काय सांगू तुम्हाला, खूप जास्त छान होते आणि त्यामुळे सॅलेड पण भारी होते. हॅलो. तर गाईज सर्व सामान आले ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेला. तर आता ह्याचा मी तुम्हाला ग्रोसरी हॉल देते, काय काय मागवले भाज्या वगैरे. 3-4 दिवसाच्या भाज्या मी मागवून ठेवते, म्हणजे त्या एकदा 3-4 दिवस जातील. आणि अशाच भाज्या मागवते मी ज्या टिकतील. पालेभाज्या जर असतील, खाऊ जर वाटत असेल तर मग ती जर पालेभाजी मी आज ऑर्डर केली तर आजच बनवून घेते. त्यामुळे मग विदाऊट फ्रीज मी भाज्या असं टिकवते, सर्व काही असं मॅनेज होतं. तर चला तुम्हाला हॉल देते. सकाळची वेळ गोडच्या हातात, रोजचे कथा किच्या शब्दात ओळख तिची, स्वप्नाची वाट दंबूर तुझ्या. आणि तुम्ही जर माझे व्लॉग डेली पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी मोस्टली ब्लिंकिटवरूनच ऑर्डर करते. तर ब्लिंकिटने माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम केला आहे. काल रात्रीच ह्या ज्या भाज्यांनी आत्ता ऑर्डर केल्यात ना, त्या मी काल रात्रीच ऑर्डर केल्या होत्या. पण काय झालं, पेमेंट केली मी, कॅश ऑन डिलिव्हरी करता करता मी पे केलं, कुठं पुन्हा झंझट म्हणून उगाच पे केलं आणि पेमेंट तर कट झाले, पैसे कट झाले, पण ऑर्डरच प्लेस झाली नाही. मग आता मी परत एक ऑर्डर टाकली. मग जो तो आणि त्यांचं कुठंच काहीच हेल्प सेंटर नाही, कॉल करायचं ऑप्शन नाही, काहीच नाही. मग मी परत एक ऑर्डर टाकली, कॅश ऑन डिलिव्हरी केली आणि मग ते जे डिलिव्हरी बॉय येतात त्यांना कस्टमर केअरला कॉल करायला लावला, त्यांच्याकडून होतो. तर मग त्यांनी कॉल केल्यानंतर ते काय बोलले की 4 तासामध्ये येऊन जाईल रिफंड. आलाच नाही. आता काय दाखवतंय 7 ते 10 दिवसामध्ये येईल. हे असं म्हणजे मला ब्लिंकिटचं अजिबात आवडलेलं नाही आहे. बट माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी ऑर्डर केलं आहे. बट इथून पुढे मी ट्राय करेल की दुसरे ऑप्शन शोधायचं ट्राय करेल, कारण हे मला अजिबात आवडलेलं नाही. आणि ती ऑर्डर होती जवळपास 350 रुपयांची ऑर्डर होती. एवढे पैसे काही सोपं नाही आहे उगाच असं सोडून द्यायला. बट मी त्यांची कंप्लेंट तर करणारच आहे. आणि आज रात्रीपर्यंत जर रिफंड नाही आला तर मग मी पुढं काय करायचं ते बघेल. आणि तुमच्यासोबत असं झालंय का कधी, प्लीज मला सांगा. आणि त्यावर तुम्ही काही सोल्युशन काढलं असेल तर ते देखील सांगा, म्हणजे मला पण ऑप्शन म्हणजे भेटेल, काय करता येईल का बघते मी. तर चला आता मी दूध गरम करायला ठेवले. नाश्त्याला मी आता काही चहा बनवायचं चालू आहे माझं. ह्याच्यावाला गुळाचा चहा बनवणार आहे.
तर तोच बनवते आणि हे करते, कारण आता खूप जास्त भूक लागली आहे, मला कंट्रोलच होत नाही आहे. आणि आता दूधच आहे माझ्याकडे फक्त. तर चला ना, त्याला काय झालंय काय माहिती, नुसता आवाज करतोय. तर त्याचं आज बघू, त्याचं जर सर्व्हिसिंग वगैरे काय आला असेल तर त्यांना कॉल करून बोलवणार आहे. काय माहिती कसं झालं. ह्याच्यात मी दिसते बघा, मी जेव्हा इथं शिफ्ट झाले मार्चमध्ये, तेव्हा मी हा बसवला होता. रेंटेड आहे हा. तर आत्तापर्यंत नीट चालला, जवळपास आता 8 महिने होत आले. पण आता तो आवाज करतोय आणि रात्री तर एवढ्या जोरात आवाज येतो, झोपच येत नाही. मग आता त्याचं आज बघावं लागेल काय होतं काय नाही. बहुतेक तर सर्व्हिसिंगच करायचं आला असेल. और इसके साथ खा रहे हम मारीगोल्ड, बिकॉज हमें लो शुगर खाना है इसलिए. किचं जग खास झालं माझं चहा पाणी. होठ बघा माझं किती फाटलंय, कारण माझे ते हीट कमी व्हायच्या गोळ्या चालू आहेत ना, त्याच्यामुळे हीट बाहेर येते आणि त्यामुळे झालंय. तर झालं आता चहा पाणी झालं, पेटपूजा झाली आहे, थोडंसं बरं वाटतंय. नाहीतर एवढी जास्त भयंकर भूक लागली होती, कंट्रोलच होत नव्हती. आणि आता मी ठरवलं की पाणी आंघोळीला लावलंय, तोपर्यंत सॅलड बनवून घेते. आणि आजचा स्वयंपाक पूर्ण बहिणीकडे ती करणार आहे, त्यामुळे मी पटकन सॅलडच बनवणार आहे आणि नंतर माझं ऑफिसचं काम करत बसणार आहे. आणि तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. तर चला पटकन मी बनवून घेते सॅलड आणि मग तुम्हाला भेटते. तिच्या आहे जगात स्थान कभी स्वयंपाक कधी तुला साथ तिचं कॅमेरू शरीत ते खास गोड बोला तिचा हसला जतम दंबूर तुझ्या तिच्या चदू फुलतम तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दुरू किचा आहे जगात स्थान खरी आठवणींचा धागा गुंतके खरी स्वप्नांच्या रंगात न्हाते तिच्या रोज. तर गायच झाली माझी आंघोळ आणि आता मी वेणी घालते. तसं मला एकच वेणी घालायची होती, बट बहीण माझी वेणी घालून देत नाही आहे, म्हणून आता मलाच घालावी लागणार आहे. आणि मला एक वेणी घालता येत नाही, म्हणून मी 2 वेण्या घालायचं ठरवले. जाऊ दे आता काय करणार, दुसऱ्यांवर डिपेंड राहणं मला जमत नाही. एक बट घेतली, इकडं कुठं केस गेलेत. आणि हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ मी उद्या हेअर ऑइलिंग करणार आहे, तर मी तुम्हाला हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ उद्या देईल. मी जेव्हा लहान होते ना शाळेत, तेव्हा माझी एक मैत्रीण होती माझ्या घराजवळचीच, म्हणजे माझ्याच क्लासमध्ये होती. तिच्या ना खूप मोठ्या वेण्या यायच्या, म्हणजे आत्ता माझ्या येतात ना तेवढ्या वेण्या तिच्या तेव्हा यायच्या. तेव्हा मला वाटायचं माझे पण केस लांब पाहिजे पाहिजे, पण तेव्हा माझे केस होते कानापर्यंत.
फर्स्ट टाइम आत्ता 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 मी मागच्या 1-2 वर्षापासून एवढे लांब केस जॉबला जॉईन केल्यापासून केस वाढवलेत लांब, नाही तर माझ्या कॉलेजपर्यंत एवढेच होते, छोटे कानापर्यंत. हे झाल्यावर मी झाडांना पाणी देणार आहे. झालं. चुकली इकडची थोडीशी हे झाली, बट काही प्रॉब्लेम नाही. क्यूट वाटतं ना, मला वाटतं. साधा पण खास ऋतूचोच जग एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या हलोगवके नवा. क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टी नामा ऋतूच्या. दुंबू तिचा आहे जग बस्ता. दिवस सुरू होतो तुझ्या हसण्याने, तुझ्या गोष्टींनी घर भरेल गाण्याने. तुझ्या बघा, मी आता पाणी देता देता एक गोष्ट बघितली, फुल आले. हे झाड मी घरून आणलेलं आणि ह्याला असं टोचवलं होतं मातीमध्ये आणि एक्सपेक्ट केलं नव्हतं की येईल म्हणून, आणि ते आलं होतं. आणि परत माझ्या हाताने ते कमजोर असल्यामुळे तुटलं होतं. परत मी तीच फांदी तशीच खुपसली आणि हे बघा आज फुल आले त्याला आणखी एक. किती सुंदर यार, किती छान दिसते. ॲलोवेरा पण खूप छान आली. हे बघा इकडे ह्याला मध्ये पान आलंय, ह्याला इकडे मध्ये पान आलंय. हे पण नवीनच पान आलेलं आहे बरं, एवढं मोठं झालंय. छान येते, फक्त असं वाटते माती कमी पडते. तर बघू आज मी माती वगैरे आणायला गेलं जमलं तर. हे काय येतंय ते समजत नाहीये. इकडं कुठं घुसले, अरे बापरे, हे बघा हे इकडं कुठं घुसले, किती मोठं झालंय. काय आहे पण, ओ माय गॉड, व्हॉट इज धिस. कशाचं झाड आहे तुम्हाला काही माहिती आहे का सांगा. मी नव्हतं लावलं हे काहीच. मला असं वाटलं की ह्याचं खालून मातीतून वरून जाऊन दुसरं झाड आलंय का काय, पण हे काय आहे. ओ माय गॉड, दुसऱ्याचे पाने तुटतायत त्यार. फुल तुटलं. नाही यार, फुल तुटलं. आता परत मी याला असंच खूप असते, बघू येतो का. आम्ही तुम्हाला परत एकदा एक गार्डनची टूर देते, कारण मला एक कमेंट आली रिसेंटमध्ये गार्डन दाखव म्हणून. इकडे आहे, इकडे गॅलरीमधून इकडे आले की आहे मनी प्लांट, कोरफड आणि ते झाड. इकडे आहे जेड प्लांट. हे पाम ट्री मी लावलेलं पण आता ते वाळलं म्हणजे ॲक्च्युली काय झालं, मी वेगळं केलं होते हे सर्वेचे फांदे आणि एक एक्सपेरिमेंट करत होते, तर तो सक्सेसफुल झालेला नाही आहे. मिरचीचे रोप लावलेत ते बघा कितके आलेत. त्यानंतर इकडे ह्याचं नाव नाही माहिती मला, फुलाचं झाड आहे. इकडे गुलाब, आता ह्याला 4-5 महिने होत आले पण फूल काही यायचं नाव घेत नाही आहे. कढीपत्ता, इकडे दुसरा गुलाब, आणि हे ह्याच्यामध्ये कोथिंबीर होती, त्याच्यात मिरची होती, नाही सॉरी, ह्याच्यात कोथिंबीरच होती, हां कोथिंबीर होती, त्याच्यात मेथी होती. बट दोन्ही आता मी काढलं होतं मोस्टली पूर्ण जास्त, तर ते आता हे झाले, वाळून गेले. इकडे परत दुसरा जेड प्लांट जो की मी लावलेला, तो वाला नर्सरीमधून आणला होता. हा मी लावला होता, पण ह्याचं पानं का बराशे होत आहेत कळत नाही आहे. ओ गॉड, आता मला समजलं. महिना झाला मी खतच टाकला नाही ना कोणाला,
त्याच्यामुळे असं होतंय. आता आज तर काही नाही, पण उद्या मी टाकेल, कारण आता आज मला ऑफिसचं काम करायचं लगेच. त्यानंतर इकडे आहे पीस लिली, जी की घरामध्ये ठेवलेली होती, आता मी बाहेर ठेवली आहे. तर असं आहे माझं गार्डन. असं आहे माझं छोटंसं गार्डन, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि मला माझा जेव्हा मूड ऑफ असतो ना, तेव्हा मी याच गॅलरीत येऊन बसते आणि खूप फ्रेश होतं. तर बघा. आणि चला आता मी माझं काम करते. कामेवात जादूची दुनिया डांबूर तुझ्या अशी जरा हशील सुगंधित पान डांबूच्या स्वप्नात रोज नवा रंग तुझ्या व्हिडिओ मध्ये गज बजलेला संग तुझ हास्याचं सॉन्ग उन्हाळ्यातल्या गारवा डांबूर तुझ्या तुझं जीवन हा उत्सव तुझ्या हातात कॉफीचा कप दिवस साजरा साधं तर काहीच आता मी ब्रेक घेतलाय आणि सॅलड खाते अगोदर, मग नंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करेल. ब्लॅक तर आज जेवायला हे आहे शेवग्याची भाजी, चपाती आणि मसाला भात. तर चला मी लगेच जेवण करते. तसं मी भूक लागल्यावर करणार होते, पण मला भूक लागली लगेच. सॅलड खाल्लं आणि लगेच भूक लागली. तर मग आता जेवण करते आणि मग डबल काम करेंगे. तर गाईज मी कालच्या सारखं आज पण मस्त एवढं पण झोपले होते आणि आता उठले 7 वाजलेत. काल तरी 8ला आज तरी 7ला उठले, काल तर 8ला उठले होते. आता जायचं मला फ्रूट्स आणायला. भाज्या तर मी सकाळी ऑर्डर केल्या होत्या, पण फ्रूट्स खूप महाग भेटतात ऑनलाईन, त्यामुळे म्हणलं आता ऑफलाईनच जाऊन आणू. आणि आता वेळ पण आहे, त्यामुळे डीमार्टला पण जायचं होतं सामान आणायला, पण तेवढा वेळ नाही आहे. बहिणीचा क्लास आहे 8 वाजता, त्यामुळे 8च्या अगोदर यावं लागेल. आणि डीमार्टला एकदा गेलं की तुम्हाला पण माहिती आहे किती वेळ लागतो. तर सध्या फ्रूट्स घेऊन येते मी. पण खास तुझं जगन आहे जरा कॅमेराच्या पलीकडे तू एक तास डांबूर तुझा तुझं आयुष्य झकास. तर गाईज आले मी फ्रूट्स घेऊन, लावले पण नीट व्यवस्थित ठेवून दिले. आणि माझा अवतार इग्नोर करा, हे मी झोपल्यामुळे झाले हे असलं. आणि मी असंच बाहेर जाऊन आले माहिती का. सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघत होते, पण मला स्टॉल बांधून पण जायचं नव्हतं, कारण खूप मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. त्यासाठीच मी थोडं बाहेर गेले होते. तर चला मग आता भेटूया आपण आज. तर चला आजच्या ब्लॉग पुरतं खूप झालं, खूप जास्त मोठा झाला आहे हा व्हिडिओ. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.